आणि या बातमीपत्राची सुरुवात करूया राजकीय वर्तुळातल्या एका महत्त्वाच्या बातमीनं। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर विधान परिषदेवर जाण्यासाठी भाजपत मोठ्या प्रमाणात इच्छुक होते। काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना ही संधी देण्यात आलेली आहे। तर ग्राफिक्सद्वारे आपण हे सगळे महत्त्वाचे मुद्दे पाहूया। कोणाकोणाची वर्णी नेमकी लागलेली आहे, भाजपची ही यादी जाहीर झाली आहे आणि यामध्ये वर्णी लागलेल्यांची ही नावं पहा। प्रज्ञा सातव, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे, विवेक कोल्हे। तर भाजपने आपली ही यादी जाहीर केली आहे। विधान परिषदेची उमेदवारी त्या ठिकाणी मला दिली आहे। मला विश्वास आहे की भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं कोकणात काम करण्याची संधी माझ्या पक्षाने दिली। माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींचं, माझ्या देशातल्या सगळ्या मंडळींचं, माझ्या पक्षाचं, या सगळ्यांचं मी अत्यंत आभार मानतो। पक्षाचं लक्ष असतं, श्रद्धा आणि सबुरीची मात्र गरज आहे। असाच विश्वास आमच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे। पुन्हा एकदा कोकणामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचं माझ्या सगळ्या नेत्यांचं शतशः आभारी आहे। लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका या निवडणुकीमध्ये मायक्रो प्लॅनिंग करण्याची गरज असते, कारण सामान्य जनतेच्या मध्ये जाऊन आमचे उमेदवार निवडून येतात। खरं म्हणजे ही निवडणूक त्या अर्थाने सोपी आहे की सत्तेमध्ये आम्ही आहोत, आम्ही आणि सहयोगी पार्टी याचे सगळे आमदार मला निवडणुकीत मतदान करतील। त्याच्यामुळे यात खूप काही मायक्रो प्लॅनिंग करण्याची गरज नाही आणि स्वाभाविकपणे हे वरच्या नेत्यांनी ह्याचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे की कशा प्रकारे आमचे सगळेचे सगळे उमेदवार निवडून येतील। या अर्थाने ही निवडणूक सोपी आहे, पण लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रकारे मायक्रो प्लॅनिंग करण्याची गरज असते। याचं कारण जनतेच्या समस्यांना ॲड्रेस करणं आणि त्या अनुषंगाने पार्टीची तयारी करणं असा सगळ्यांचा मिळून प्रयत्न असतो आणि सामूहिक प्रयत्नात नाही होते। मी एकटा करत असता नाही। विधान परिषदेची जर का लिस्ट बघितली तर सुनील कर्जतकर, आमचे ज्येष्ठ नेते, वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करणारे, संघटन मंत्री म्हणून पडद्याच्या मागे राहून भारतीय जनता पार्टीची भूमिका वठवणारे सुनीलजी कर्जतकर यांना संधी मिळाली। माधवीताई नाईक, ज्या सर्वसामान्य कुटुंबातून येतात, सर्वसामान्य घरातून येतात, कुठलाही राजकीय वारसा नाही, अशा माधवीताई नाईक यांना संधी मिळाली। कोकणातून आमचे प्रमोदजी जठार, ज्यांनी कोकणामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवली आणि भारतीय जनता पार्टी कोकणातल्या घराघरामध्ये पोहोचवली। अनेक वर्षापासून काम प्रमोदजी जठार करतायत, त्या प्रमोदजी जठार यांना उमेदवारी मिळाली। त्यानंतर विदर्भातनं संजयजींना उमेदवारी मिळाली, जे पडद्यामागे राहून संघटनेची भूमिका वठवतायत, अशा संजयजींना उमेदवारी मिळाली। त्यामुळे भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे।